नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची घेतली 13.5 इंच. घडी घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंचाची. त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंच. 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार. मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा आणि गळ्याचा सुद्धा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं. आपण इथे पायपिंग वगैरे करणार नाही आहे, म्हणून ब्लाऊज पीसवर हे अस्तर ओपन करून ठेवलं की त्याला अशा पिना लावून घ्यायचे आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची, साधारण गळ्याच्या बाजूने 1/2 इंच अंतर सोडून. जर तुम्हाला डायरेक्ट शिलाई मारता येत नसेल तर एक रेष मारून घ्या आणि त्या रेषेवरती शिलाई मारा, म्हणजे परफेक्ट असा गळ्याचा आकार तयार होईल. मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो घ्यायचा आहे कट करून. कट केलं की सगळ्या गळ्यावरती असे छोटे छोटे कट आपल्याला मारायचे, म्हणजे आपल्याला अस्तरमध्ये फोल्ड करायला प्रॉब्लेम होणार नाही. या प्रकारे अस्तरमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून द्यायची छान अशी शिलाई. एकदम कडेला आपल्याला इथे शिलाई मारायची आहे, म्हणजे परफेक्ट जो आकार आपण बनवतोय ना तो तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, आता कपड्याला पलटी करायचं आणि सगळीकडनं हे अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने सगळीकडनं अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला जो कपडा दिसतोय एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. सगळीकडनं अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. अगदी सुंदर आणि नवीन डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता लगेच पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे. त्याच्यासाठी आपण पॉईंट टाकले, खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच उंचीला अशी दोघंही टक्स आपण सारखेच मारून घ्यायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, ती पट्टी आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने फोल्ड करायचं आणि अशी सिंपल अशी ठेवून त्याला शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. पाठीचा भाग आता आपला अगदी छान असा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलाय, पट्टी घेतली, साधारण 1.25 इंचाची ही पट्टी आहे. लांबीला तुम्ही किती घेऊ शकता. इथे एक डबल फोल्ड करायची आणि तिला शिलाई मारून घ्यायची. आता तिला सुई दोऱ्याच्या साहाय्याने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी तिला पलटी करून घ्यायचं आहे. छान अशी आपली पायपिंग तयार झालेली याची. अशा आपण 2 बनवून घेतलेले आहे आणि त्याचे ह्या एकाचेच आपल्याला 2 तुकडे करायचे. आता हे चौकोनी तुकडे आपण घेतले साधारण 4x4चे. त्या चौकोन करून त्याचा त्रिकोण करायचा असा आणि त्याच्यामध्ये एक नॉड आपल्याला ती ठेवायची. बघा, ह्या पद्धतीने अशी सेंटरला आणि पुन्हा फोल्ड करून नॉडच्या बाजूने आपल्याला हे पॅक करून घ्यायचं. त्याच्यावरती आपल्याला अशी लेस लावून घ्यायची. आपण हे 4 बनवले, त्या 4 आपल्याला लेस लावून घ्यायची.
मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. छान छान व्हिडिओ रोज बघत जा आणि कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओ कसा वाटला ते. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ही लेस लावून पूर्ण करायची. ते लेस लावण्यासाठी अगदी छोटीशी अशी लेस आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे नाजूक लेस आपल्याला घ्यायची, जास्त जाड नको आहे. आणि ह्या पद्धतीने हे आपण जे डिझाईन जी बनवली ती अशी आपल्याला ठेवून घ्यायची. बघा, ह्या पद्धतीने ठेवून तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही सुद्धा ही डिझाईन नक्की ट्राय करून बघायचं आहे. अगदी सुंदर आणि छान ही ब्लाऊज डिझाईन आहे. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला हे लावून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर असं डायरेक्ट लावता नाही आलं तर तुम्ही तिथे पिना लावून घ्यायच्या आणि नंतर शिलाई मारायची, म्हणजे व्यवस्थित शिलाई मारता येईल. बघा, ह्या पद्धतीने आपले लावून झालं का आतल्या बाजूने हे कट करून घ्यायचं आहे. जास्तीचं जे दिसतंय ना आपल्याला कापड ते कट करायचं आहे. आता ही एक डिझाईन आपली पूर्ण झाली. नंतरून आपण हे चौकोनी तुकडे पुन्हा घेतले 3 बाय 3चे. त्याला असं त्रिकोण बनवायचं आहे, शिलाई मारून घ्यायची खालच्या साईडला. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन आता बनवून घ्यायची. असे त्रिकोण आपले बनवून झाले की एकावरती एक असे थोडंसं अंतर ठेवून ठेवायचे आणि दोन्ही टोकं दुमडून शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्या पद्धतीने ठेवून अशी शिलाई मारायची. आणि ही अशीच डिझाईन आपण आता बनवून घेणार आहे. शिलाईच्या बाहेरचा हा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग छान येते डिझाईनला. आता ही जी डिझाईन बनवली ना ही पूर्ण गळ्यावरती आपल्याला लावून घ्यायची. बघा, ह्या पद्धतीने आपण ही पूर्ण डिझाईन लावून घेतली. त्याच्यावरती सुंदर अशी लेस आपण आता लावणार आहे. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता, मी इथे गोल्डनच लेस वापरणार आहे. लेसला दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारायची, म्हणून पहिले एक बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. गोल गळ्याला शिलाई मारताना जेव्हा आपण लेस लावतो ना तेव्हा ती शिलाई मारताना काय करायचं, लेस थोडीशी सैल ठेवायची, म्हणजे गोल गळ्यावरती ती परफेक्ट बसते. तर लेसला आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूनी शिलाई मारली की लेसची फिनिशिंग सुद्धा छान येते. छान अशी लेस आपली आता लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता सुई दोरा आणि मणी लागणार आहे. तर आपण सुई दोरा आणि मणी घेतले आणि ह्या मध्ये जी डिझाईन आपण बनवलेली त्या डिझाईनवरती आपल्याला एक एक मणी लावून घ्यायचा आहे. बघा, ह्या पद्धतीने आपण पूर्ण डिझाईनवरती मणी लावून घेऊया आणि नंतर बघूया आपल्या डिझाईनचा फायनल लुक. बघा, आता आपले मणीसुद्धा लावून झाले, डिझाईन अगदी पूर्ण झाली आणि आपल्या डिझाईनचा फायनल लुक आपण बघूया. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.